गोलंदाजीसाठी चांगलासा नावाजलेला हा गोलंदाज चढीव संघाचा गणेश. बॉल बॉल पंच गणेश सिनियर चढीव संघाचा हा एक स्टार गोलंदाज गणेश. चला पंच सामना थोडी चालू करावं. खूप उशीर होतोय सामन्याला. दसही संघाचे दोन्ही फलंदाज मैदानात. स्ट्राइक पे दिनेश, नॉन स्ट्राइक पे रोहित. अगले डालने के लिए तैयार. और गणेश पहली ओवर लेकर गए गणेश. वैयक्तिक पहिले षटक आणि सांघिक पहिले षटक घेऊन येतो गणेश सिनियर. चढीव संघाचा हा गोलंदाज त्या सांभाळतो दिनेश. श्री गणेश होतोय संघाचा. एकच्या धावांमध्ये नाव संघ होती ती. एक 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 खातं बोलतोय दसही संघाचं. धावसंख्या ती एक. पुढील चेंडू गणेशांचा. खेळू करतो रोहित. पुढील चेंडू गणेशांचा. खेळ करतो रोहित. पाहूया काय करा नको रोहित. पुढचा चेंडू चांगलासा फटका लक्षाच्या दिशेने. टोली चेंडू ना हा षटकार. या षटकाच्या मध्ये नावसंख्या होती ती 7. स्वयंसेवक बॉलचा ताबा घ्या प्लीज. सहकार्य करा मित्रांनो. चांगलासा समाचार घेतलाय गणेशाचा. रोहितांनी पहिले चेंडू आणि षटकार लगावलाय. आपला वैयक्तिक खातं बोलतोय रोहित. 6च्या मध्ये धावसंख्या केली दसही संघाची 7 7 7 7. मागडाचं षटक गणेशांचं. चढीव संघाचा हा गोलंदाज गणेश. या पंचकृषी मध्ये गाजर हा गोलंदाज गणेश. शहापूर तालुका असो, मुरबाड तालुका असो, भिवंडी तालुका असो, हा गाजलेला हा गोलंदाज गणेश. सूर्यकाशी गोलंदाजी करतो गणेश. परंतु पुन्हा एकदा गणेश. गणेश टू रोहित. पाहूया पुढील चेंडू गणेशांचा. खेळून करतो रोहित. पुन्हा एकदा पूर्णपणे टाकलेला चेंडू पूर्णपणे बीट झाला आणि छोटी धाव नादात पूर्णपणे एकदा यशस्वीरित्या पूर्ण केली. दसही संघाने धावसंख्या 8. दिनेश. दिनेश टू गणेश. पुढे चेंडू गणेशाचा. पहिले षटक चालू आहे गणेशाचा. खेळून काढतो दिनेश. चांगला षटवले चेंडू आणि हा लांबच्या लांब षटकार म्हणावा लागेल. 6च्या मध्ये धावसंख्या ती दसही संघाची. धावसंख्या ती 1 आणि 4 मध्ये 14 14 14 14. सूर्यकाशी फलंदाजी म्हणावे लागेल. दिनेशच्या बॅटमन खानकन निघला हा षटकार. दसही संघाचा हा एक स्टार फलंदाज दिनेश.
चांगल्याशी करामत करतोय, चांगल्याशा धावा वसूल करतो आपण सांगण्यासाठी, चांगलासा समाचार घेतला तो गणेशाचा. पुढे चेंडू गणेशाचा खेळ करतो दिनेश. गणेश आणि दिनेश पुन्हा एकदा चांगलासा लक्षाच्या दिसं चेंडू पाहूया. कायशाची मिडफिल्डिंग बघा भेटते आणि 2 धावा असो गेल्यात. दशसंघाने धावसंख्या होती ती 16. 1 आणि 6 म्हणजे 16. एक षटकानंतर कायशाचा चेंडू शेष. चांगलासा मागडे षटक म्हणावे गणेशांचं. पुढे चेंडू गणेशाचा खेळून काढतो दिनेश. चांगलासा चेंडू पूर्णपणे बीट झाला. एक षटकानंतर धावसंख्या होती ती तसे संघाची धावसंख्या ती 16. चांगलासा मागडे षटक म्हणावं लागेल गणेशाचं. वैयक्तिक पहिले षटक आणि संघाचं दुसरे षटक घेऊन येतो अरुण पानसरे. नावातला असा गोलंदाज अरुण पानसरे. पुढे चेंडू अरुण याचा खेळून काढतो रोहित. चांगलासा ब्लॉक चांगला चेंडू चांगलासा कट केला चेंडू. उत्कृष्ट फिल्डिंग म्हणावी लागेल आणि 2 धावा आणि हा गचाला असे क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा वसूल करतात तर तसे संघ. चांगल्याशी रन बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज के बीच में. इस 2 रन के साथ स्कोर में 18 रन. अगली गेंद डालने के लिए तैयार अरुण पानसरे. खुद के पहले और टीम की दूसरे जगह अरुण. उसके सामने रोहित. अगली गेंद डालने के लिए तैयार. बढ़िया गेंद तापा करने से अंदर की गेंद कुछ समझ नहीं पा रहे बल्लेबाज. स्कोर वही रुकता हुआ 18 रन. पुढे चेंडू अरुण याचा उत्कृष्ट असा गोलंदाज म्हणावं लागेल अरुण याला. 1 धावा वसूल करतात. एकच्या मध्ये नाव सांगत होती 19. 1 आणि 9 म्हणजे 19. पुढे चेंडू अरुण याचा खेळ काढतो दिनेश. दिनेश दिनेश दोन्ही सलामीचे फलंदाज अजून मैदानात. चांगला सट्टा टोकून राहिलेत दोन्ही फलंदाज आणि पूर्णपणे बीट झाला हा दिनेश. स्कोर तिथे थांबतो 19 धावा. चांगल्याशी गोलंदाजी म्हणावं लागेल अरुण पानसरे याची. नावाला असा गोलंदाज अरुण पानसरे. या पंचकृषी मध्ये पाहूया पुढे चेंडू अरुण पानसरे याचा पुन्हा एकदा बीट आणि हा पंचदेशाला दोन्ही हात समांतर. हा व्हाईट चेंडू व्हाईटच्या मध्ये धावसंख्या ती 20. 2 आणि 2 2 आणि 0 म्हणजे 20. धावसंख्या ती 20 दशसंघाची. पुढे चेंडू अरुण याचा कायसाचा भटकटला मारा अरुण. पुढे चेंडू अरुण याचा चांगलासा लक्षाच्या टोलले चेंडू. फिल्डर धावतोय आणि हा धावबाद होतोय. दिनेश धावबाद होतो दिनेश. 2 धावा वसूल केला आणि तिसऱ्या धावाची प्रयत्नामध्ये यश मिळाला नाही आणि धावबाद होतो तिसऱ्या धावासाठी दिनेश. धावसंख्या ती 22.
दिनेश माघारी परतोय. दिनेशची जागा घेण्यासाठी देतोय रोहन. दिनेश माघारी परतोय ना दिनेशची जागा घेणारे रोहन. पाहूया पुढे चेंडू अरुण पानसरे याचा खेळून काढतो रोहित. चांगलासा फलंदाज रोहित. पुन्हा एकदा लक्षाच्या चेंडू पाहूया. उत्कृष्ट अशी फिल्डिंग म्हणावी लागेल चरी संघाची आणि 2 धावा वसूल केल्यात दशा संघाने. धावसंख्या ती 24. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल दशा संघाचं. चांगला असा कमबॅक. षटक संपतंय. त्या षटकानंतर धावसंख्या ती 24. दुसरं षटक संपतंय. धावसंख्या ती 24 दशा संघाची. वैयक्तिक पहिले षटक आणि सांगिक तिसरं षटक घेऊन येतो गणेश ज्युनियर. गणेश ज्युनियर पहिल्यावर आपल्याला पाहायला वाटलं गणेश ज्युनियरच्या माध्यमातून 16 धावा वसूल केल्या. दुसरं षटक अरुण पानसरे याच्या नावाने 8 धावा वसूल केल्या आणि तिसरं षटक घेऊन येतो गणेश ज्युनियर. पाहूया पुढील चेंडू खिलाडी सज्ज गणेश ज्युनियर यांचा. पुढील चेंडू सुंदर असा गोलंदाज म्हणावा लागेल. पूर्णपणे खाली आला चेंडू. फलंदाज काहीच समजू शकले नाही आणि विकेट किपरच्या ग्लोथ मध्ये बॉल जाता होईस. धावसंख्या देते ती 24 धावा. सूर्यकाशी गोलंदाजी म्हणावं लागेल गणेश ज्युनियरची. पुढील चेंडू गणेशांचा खेळून काढतो. चांगला असेल चेंडू तोडलेला चेंडू. उत्कृष्ट अशी फिल्डिंग म्हणावी लागेल. हाय ना आणि हा एकच 10 धावा मारतो दशा संघाला. धावसंख्या ती 25. पुढील चेंडू गणेश ज्युनियर यांचा. सूर्यकाशा चेंडू ब्लॉक हुकला टाकला चेंडू. कायसाचं समजू शकला नाही फलंदाज ना. डॉट चेंडू होतोय. धावसंख्या जमते ती 25. सूर्यकाशी गोलंदाजी म्हणावे गणेश ज्युनियर यांची. सरी संघाचा हा गोलंदाज गणेश. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा जाणार चेंडू आणि हा झेलबाट आत्महत्या म्हणावं लागेल रोहित यांची. दशा संघाला बसलेला दुसरा झटका भेटतोय रोहितच्या रूपाने. आत्महत्या म्हणावं लागेल रोहित याची ना. रोहितची जागा नाही मयूर. सूर्यकाशी गोलंदाजी गणेश ज्युनियर यांची. 4 चेंडू या ओव्हरमध्ये काही चेंडू शेष. पुढील चेंडू गणेशांचा खेळून येतो मयूर. पाहूया काय करतो मयूर आपल्या संघासाठी. तगडासा गोलंदाज म्हणावा लागेल गणेश ज्युनियरला. आणि हा वाईट चेंडू. पंचाचे दोन्ही हात समांतर. या वाईटच्या मध्ये धावसंख्या होती ती दशा संघाची. धावसंख्या ती 26. 1 आणि 6 मध्ये 26. सूर्यकाशी गोलंदाजी. पुढील चेंडू गणेशाचा पूर्णपणे ब्लॉक चेंडू. पूर्णपणे खाली झाला चेंडू. कायसाचा फलंदाज समजू शकला नाही. चाकवा जाऊन सीधा विकेट किपरच्या ग्लोथ मध्ये जाता बॉल. धावसंख्या जमते ती 26. पूर्णपणे चांगली अशी गणेश ज्युनियरची ओव्हर आपल्याला पाहायला भेटते. सूर्यकाशा गोलंदाज गणेश ज्युनियर. पुन्हा एकदा गणेश. पुन्हा एकदा बीट. षटक थांबताय गणेशाचं.
या षटकांत 3च्या षटकांनंतर धावसंख्या होती ती 26. सूर्यकाशी गोलंदाजी मानला गेल गणेश ज्युनियर यांची. पूर्णपणे षटकामध्ये 2 धावा दिल्या त्या गणेश ज्युनियर यांनी. हॅलो. सर्व विजयी संघाचे कर्णधार यांनी काउंटर बॉक्सशी संपर्क साधायचे. थोड्याच वेळात या ठिकाणी लॉटचा कार्यक्रम केला जाईल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 26 धावा. 18 बॉल मध्ये 27 धावांची गरज. उभे महाराष्ट्राची परंपरा म्हणजे अतिथी देवो भवई. भारताची दाराई स्वागत करून तुमच्या मी पालतोय परंपरा. याच परंपरेनुसार आल्या तमाम दर्दी प्रेक्षकांचं, क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं आम्ही करतोय सहर्ष मनपूर्वक हार्दिक शुभ स्वागत. मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहाल नामदेव 11 दसई. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 26. दुसऱ्या इनिंग मध्ये निवृत्ती 11 सरीव टीमला बनवायच्या आहेत 27 धावा. तू रख हौसला हो मंजर भी आएगा, पैसे के पास चल के समंदर भी आएगा. टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कौन जीतेगा या इस मॅच को, मॅच तो जारी आहे. कौन किस पे बारी आहे. टीम हडल मैदानाच्या आतमध्ये आता रंगत असताना आपण पाहाल गेम प्लॅन केले जातील. एका बाजूला डिपेंड करायचे आहेत, एका बाजूला चेस करायचे आहेत. क्रिकेटच्या महायुद्धाला होती सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये संघ बॅटल. दोन्ही टीम मातब्बर टीम खूप वर्षांचा अनुभव घेऊन खऱ्या अर्थाने किनवलीच्या ग्राउंडवर आज आपले नशीब आजमावण्यासाठी दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये होतील सज्ज. मॅच होईल ऑन, क्रिकेट होईल ऑन. आम्ही करतोय आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. 18 बॉल मध्ये 27 धावांची गरज. सर्व टीमचे विजयी कॅप्टन आपण या ठिकाणी उपस्थित व्हा. आपण लॉटचा कार्यक्रम या ठिकाणी करतोय. ओपनिंग पियर सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. राम आणि त्याच्या सोबतीला अरुण पानसरे. अनेक वर्षाचा एक्सपिरियन्स अरुण पानसरेकडे. त्याच्या सोबतीला एक यंगस्टर आपण पाहताय. अनेक स्पर्धेमध्ये चांगला खेळ राम यांचा सुद्धा राहिलाय. परंतु नामदेव 11 दसई अनेक स्पर्धा गाजवते ही टीम सुद्धा. परंतु भूतकाळाने तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ओळखलं जात नाही. तुमच्या वर्तमानाने तुम्हाला तुमच्या क्रिकेटमध्ये आणि तुमच्या आयुष्यामध्ये ओळखलं जातं. तोच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आता करायचा आहे सिद्ध. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सुद्धा सज्ज होतील. दोन्ही जे टीम पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये विजयी झालेत त्यांचे सर्व कॅप्टन या ठिकाणी आपण उपस्थित व्हायचंय. आपण लगेचच या ठिकाणी लॉटचा कार्यक्रम करतोय. रायझिंग स्टार अल्यानी, चेरवली टीम, त्याचबरोबर शेनवा टीम आणि नारायणगाव टीम आणि विजयी संघाचा एखादा प्रतिनिधी. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर विकास. सध्या ट्रेन सुरू आहे. बुलाती मगर जाने का नाही. क्रिकेट जर बोलत असेल तर नक्की जा, कारण आयुष्यात कधी न धोका देणारा खेळ अर्थातच क्रिकेट, ज्याच्यावर तुम्ही विश्वास करू शकता,
ज्याच्यापासून तुमच्यामध्ये प्रयत्न करण्याची शक्ती निर्माण होऊ शकते, ज्याच्यापासून तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो, आणि तोच क्रिकेट. ऑन द मार्क, पहिला बॉल, रिवर्स अटेम्प्ट, व्हाट अ शॉट. पूरी क्षमा भी जल सकती है, तूफानों से कश्ती भी निकल सकती है. हो ना मायूस, इरादे बदल मेरे साथी, तेरी किस्मत कभी भी बदल सकती है. पहिल्या बॉलवर धमाका, बॉल सीमा रेषा पार, रन्स मिलनीचा षटकार. राईट अमोद द विकेटने नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा रिवर्स अटेम्प्ट, कॉपी बुकने. पुन्हा एकदा बॉल, बॉल सीमा रेषा, 1 बाउंस 4 चौकार. असं वाटलं होतं बॉल निघून जाईल सीमारेषा 5-6 धावांसाठी, परंतु 1 बाउंस होती रो. रन्स मिलेंगे 4 चौकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, जणू काही आत्मविश्वास जुनावलाय आणि ताकदवर फलंदाजी. नामदेव 11 दसईच्या विरुद्ध चढवले लालला. बॅटर अरुण पानसरेच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवर तडाखा 6 धावा, दुसऱ्या बॉलवर 4 धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते. टीमचे टोटल 8. चला, विजयी संघाचे सर्व संघनायक या ठिकाणी यायचे. लॉटचा कार्यक्रम होतोय. शेनवे संघाचा संघनायक आलाय, आल्यानी संघाचा आलेला आहे. नारायणगावचा या ठिकाणी उपस्थित आहे. जे संघ खेळतायत त्यांचा एक एक प्रतिनिधी या ओव्हरच्या दरम्यान आपण करून घेऊयात. थँक्यू सो मच. धावसंख्या स्कोर बोर्डवर माफी असावी 8 धावा, 2 चौकार आहेत. आता रिव्हर्स स्ट्रोक पाहू शका, स्वीप केला बॅटने पुरेपूर अलॉंग दी कार्पेट, स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बॉल पर रन्स मिलेंगे 4 चौकार. चांगली बॅटिंग, बॅक टू बॅक चौकारांची हॅट्रिक. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय अरुण पानसरेच्या बॅटमधनं नामदेव 11च्या विरुद्ध चढवले लालला. खूबसूरत बैटिंग बीच मैदान के अंदर हम देख रहे हैं अरुण पानसरे के द्वारा. चांगली बैटिंग मैदानच्या आतमध्ये. अभी तो पूरा आसमान बाकी है क्योंकि अभी असली जंग बाकी है. इरादा तो जीत का है लेकिन पूरा हौसला भी बाकी है. जंग इरादों को नहीं लगती क्योंकि जीतना भी बाकी है. माना तो मुश्किल है लेकिन नामुमकिन क्रिकेट में कुछ नहीं होता. अशक्य गोष्टी तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात करायच्या शक्य. त्याच्या अनुषंगाने पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न. पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न. अगदी लोअर फुल टॉस बॉल डीप झाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. आता पुनरागमन करतोय बॉलर विकास. अशाच प्रकारची बॉलिंग करायची आहे नामदेव 11 दसईला. परंतु एका बाजूला चांगली बॅटिंग आतापर्यंत 3 बॉलवर आपण पाहिली तर अरुण पानसरेची राहिली आहे. कुठेतरी विकेट इम्पॉर्टंट असल्या मॅच मध्ये नामदेव 11 दसईसाठी. सेन्सिबल क्रिकेट ऑन दी मार्क. ऑन साइडला फक्त आणि फक्त बॉलला दिशा दिली. एक सिंगल. पार्टनरशिप इम्पॉर्टंट असते क्रिकेटमध्ये आणि तेच सांगत असताना अरुण पानसरेच्या बॅटमधून एक धाव. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचेल. टीमची टोटल 13. पहिली मॅच आम्ही अनाउन्समेंट करतोय सेकंड फेरीची. चेरवली विपक्ष रायझिंग स्टार अल्यानी. पहिली मॅच असेल. दुसरी मॅच शेनबे विपक्ष विजयी संघ आणि गज्जू स्पोर्ट्स नारायणगाव टीमला भेटली आहे बाय. चार धावा. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग आपण पाहताय. धावसंख्या भरकन वेगाने फ्लाय होत असताना धावपलकावर 17 धावा. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 17. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 17. हा 10 धावांची गरज. 12 बॉल मध्ये 10 ची गरज. 12 बॉल रिमेनिंग 10 रिक्वायर्ड. 12 बॉल मध्ये 10 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. संकट अडवायला नाही घडवायला येतात परंतु त्या संकटांवर मात करून स्वतःला क्रिकेटच्या मैदानात आता सिद्ध करायचं आहे. पहिली मॅच संजय स्पोर्ट चेरवली आणि रायझिंग स्टार अल्यानी. दोन्ही टीमचा कॅप्टन या ठिकाणी आपण उपस्थित व्हा. आपण लगेचच पुढील मॅचचा करतोय टॉस.
मंजिल मिले ना मिले मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे गलत बात है. हरना तो एक दिन मौत से भी आहे. पिला लढणार शिकवणे लढावं लागेल आता नामदेव लिहून दसईला मॅच जिंकण्यासाठी मैदानच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहाल रोहन एक चांगला बॅटर, परंतु चांगल्या प्रकारची आता बॉलिंग करणं गरजेचं. संदेश स्पोर्ट चेरोली टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी उपस्थित व्हा. कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत चेरोली टीमचे. रायझिंग स्टार आल्याने आपला कॅप्टन सुद्धा उपस्थित व्हा. आपण करतो टॉस. शॉर्ट ट्रॅकर बॉल हा पंपुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल कॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. स्ट्रोक तर चांगला होता, परंतु कॅच सुद्धा अप्रतिम होती. टिट फॉर टॅट विकेट. थँक यू. समोरच्या जी गाडी उभी आहे त्या गाडीचा आरसा आपण थोडा साईडला घ्यायचा आहे. टू व्हीलरचे आरसे थोडे आपण साईडला घ्या. तिकडे जे प्रेक्षक बसलेत युनिकॉर्न ब्लॅक कलरची युनिकॉर्न आहे. थोडासा प्लेअरला त्या वैद्य येतोय. युनिकॉर्न साईडची गाडी. जी एंट्री आपली फ्रंटला त्या ठिकाणी ज्या टू व्हीलर्स आहेत त्याचे आरसे आपण थोडेसे खाली घ्या. जो नवीन घर आहेत त्या ठिकाणी. चांगली कॅच. आता बॅक टू बॅक विकेट. सरीव टीम गमावतीये. नवीन घरे त्या ठिकाणी ज्या टू व्हीलर्स आहेत त्या टू व्हीलरचे आरसे आपण खाली घ्या. कृपया विनंती असेल प्रेक्षक आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ते आरसे आपण खाली घ्यायचे आहेत. टू व्हीलरचे आरसे आपण खाली घ्या. दहा बॉल मध्ये 10 धावांची गरज. 10 बॉल्स रिमेनिंग 10 रिक्वायर्ड. 10 बॉल मध्ये 10 धावांची गरज. चांगली बॉलिंग आपण पाहते आता रोहनची. अरुण पानसरीला बाद केल्यानंतर बॅक टू बॅक दुसरी विकेट सुद्धा आपल्या खात्यामध्ये ऍड केली आहे. चांगली बॉलिंग बॉलर रोहनची. राईट आर्म ओव्हर द विकेटने चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आता चालू आहे. चला आयोजक मी विनंती करतो आपण टॉस सोडून घ्या. चेरवली आणि त्यांच्या विपक्ष रायझिंग स्टार आल्यानी. पुढील मॅच आपण करूया टॉस. हो हो काय बॉल होता. बन्नाट वेगतेच तर्रार गोलंदाजी बिशबजीत ठाकूरची आठवण करून देणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये रोहनच्या माध्यमातून. काय बॉलिंग. अप्रतिम बॉलिंग. चांगल्या टप्प्यावर चांगल्या लाईनवर आणि लेंथवर बॉल फेकलाय बॉलर रोहनने. जबरदस्त बॉलिंग. शॉर्ट पिच बॉल हुक केलाय. चांगली प्रयत्न आपण पाहिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फुटबॉलचा वापर. पायाने बॉल अडवलाय. लाऊड आपे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आणि घडलंय काय. रनआउटच्या माध्यमातून आता विकेट परतेल माघारी. विकेटचं पतन. कृपया प्रेक्षक आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टू व्हीलरच्या ज्या आरसे आहेत आपण ते खाली घ्या. या ठिकाणी थोडासा प्लेयर्सला प्रॉब्लेम येतोय. आठ बॉल मध्ये 9. न्यू बॅटर गणेश ज्युनियर. चांगली बॅटिंग करावी लागेल. शक्ती नव्हे तर युक्तीचा वापर करावा लागेल. क्रिकेट म्हणजे पॅशन. क्रिकेट म्हणजे स्पिरिट. क्रिकेट म्हणजे जिद्द. क्रिकेट म्हणजे चिकाटी. क्रिकेट म्हणजे मेहनत. क्रिकेट म्हणजे आत्मविश्वास. क्रिकेट म्हणजे शक्ती आणि क्रिकेट म्हणजे युक्ती. या तिघांचा वापर तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात करायचा आहे. प्रामाणिक प्रयत्न आता जो करेल तो मात्र क्रिकेटच्या मॅच मध्ये विजय होईल.
आतापर्यंत चांगली बॉलिंग आपण दुसऱ्या स्पेलमध्ये बॉलर रोहनची पाहिली आहे, परंतु तशाच प्रकारची बॉलिंग होईल का, की होईल चांगल्या प्रकारची बॅटिंग. गणेशच्या बॅटमध्ये येणारी बेल तुम्हा सर्वांना सांगून जाईल. स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा बी. वेळ बदलो या न बदलो, नशीब नक्की बदलतं आणि तेच नशीब बदलवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. कधी स्पीड आपण बॉलवर पाहताय, कधी अतिरिक्त बाउन्स, कधी स्लोवर पद्धतीचे बॉल. कलात्मक बॉलिंग व्हेरिएशन क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट असतं. आपण टॉस करतोय, पुन्हा एकदा बॉल अप्रतिम होता. बॉल पडल्यानंतर अगदी खाली राहिला. डॉट बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. मॅचला आता मजा येते. 6 बॉलमध्ये 9 धावांची गरज. मॅच चांगली नक्की रंगेल. टॉस या ठिकाणी केला जातोय. अल्यानी आणि त्यांच्या विपक्ष संदेश पोट चिरवली. टॉस जिंकल्यानंतर संदेश पोट चिरवली टीमने घेतलाय बॉलिंगचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय रायझिंग स्टार अल्यानी टीमला. यापुढील आणखी एक कडाकेदार मॅच, तुफानी मॅच, महामुकाबला, हाय व्होल्टेज मॅच प्रेक्षकांच्या भेटीला नक्की येईल. परंतु जाऊया, तेवढीच रोमांचक रोमहर्षक मॅच मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत रंगत असताना आपण पाहताय. 6 बॉलमध्ये 9 धावांची गरज. चला स्पीडअप करा दोन्ही टीम. 6 बॉल आणि 9 ची गरज. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. जब तक ना बड़े पत्थर पर तोड़े का गाव, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. काय मुकाबला रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. जवळपास 12 बॉलमध्ये 12ची सरासरीने रन करायचे होते, परंतु तदनंतर बॅक टू बॅक विकेट गमावल्या. रोहनचा अप्रतिम षटक आणि आता मॅच येऊन टेपली आहे. 6 बॉलमध्ये 9 धावांची गरज असताना मॅच कोण जिंकेल? व्हॉट विल हॅपन नेक्स्ट? सक्सेस इज जर्नी नॉट अ रिस्ट्रिक्शन. यू क्रिएट हार्ड वर्क, यू गॉट सक्सेस. सक्सेस मिळवायचंय तर हार्ड वर्क आता क्रिकेटच्या मैदानात करायचंय दोन्ही टीमला. एका बाजूला करायचंय बॅटरला हार्ड वर्क, एका बाजूला करायचंय बॉलरला हार्ड वर्क. कोण करेल हार्ड वर्क, कोण करेल प्रामाणिक प्रयत्न? चांगली मॅच. सरजा झुक जायो मंदिर हर नदी व समा जायो समंदर है. जे मन किस कर्म भूमि में युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. ताज के पत्ते से महल नहीं बनता, नदी को रोकने से समंदर नहीं बनता. आगे बढ़ते रहे जिंदगी में, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पाकर नहीं गिरता. गिरते हर दरिया समंदर में, लेकिन कई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. हे मात्र पाहायचं आहे कौन किस पे है भारी, किस में कितना है दम. आ देखे जरा. एका बाजूला नामदेव 11 दशबी, एका बाजूला आपण पाहाल निवृत्ती 11 चरीव. चांगली मॅच रंगली. मॅच मध्ये रंगरंगाने रंग बदले जात आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे फेरबदल. चला मॅच चालू करा ऑफिशियल पंच. चला मॅचला होईल सुरुवात. 6 बॉल 9. क्रिकेट ऑन. दर्दी प्रेक्षकांच्या नजरा हे मेंटेनन्स क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून आता या स्पर्धेकडे आणि या मॅचकडे वेधल्या जात आहेत. त्यांचा विशेष आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. संपूर्ण स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पोहोचवली जाते प्रत्येक घरात, प्रत्येक मनामध्ये. पहिला बॉल चांगला स्ट्रोक, परंतु बॉल निघून जाईल. 1 बाउन्स. 14 रन्स मिळतील. रन्स मिळतील 4 चौकार. 1 बाउन्स होती रोप. 4 धावा आल्या आहेत बॅट मधनं. अगदी टोला लागला होता बॅटच्या बॉल, परंतु चांगला स्ट्रोक आपण पाहिला. काऊ कॉर्नर रिजन मध्ये 4 धावा आल्या आहेत. मॅच आता ऑन झाली आहे. 5 बॉल मध्ये 5 ची गरज. आता प्रत्येक बॉल महत्वाचा असेल आणि चांगला प्लेअर आपण स्ट्रायकिंगला पाहताय राम. पुलटॉस बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक, मिनी हेलिकॉप्टर, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नक्की होईल. फलंदाज बाद. विकेटचा पतंग. रनआउटच्या माध्यमातून आणखी एक धक्का. चार बॉल मध्ये 4 धावांची गरज. चांगलं क्षेत्ररक्षण आपण नक्की पाहिलं.
पॉप इन क्रीज मध्ये बॅटर सुरक्षित पोहोचला नाहीये. रनआउट साठी आपल्याकडे रिव्ह्यू नाही, याची आपण नोंद घ्या. 4 बॉल मध्ये 4 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश. 4 बॉल मध्ये 4, एखादा डॉट बॉल, एखादे विकेट. मॅच मध्ये खूप सारी मजा, एखादा चांगला स्ट्रोक, मॅच फिनिश. यापुढील मॅच एक मोठी मॅच आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते. रायझिंग स्टार अल्यानी आणि त्यांच्या विपक्ष संदेश स्पोर्ट शिरवली, दोन्ही टीम आपण या ठिकाणी रेडी राहायचे पुढील मॅच साठी. 4 बॉल 4 ची गरज. शॉर्ट ट्रॅकर बॉल बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. जिंदगी जब भी रुलाए तो इतना मुस्कुराओ कि दर्द भी शर्माने लगे, निकले ना आंसू आंखों से, किस्मत भी आपको जिताने में लगे. लोअर फुलटॉस होता. चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये झालंय. मॅच मध्ये आता मजा येतीये, मॅच आता रंगतीये. 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज. 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज. चांगली बॅटिंग पहिल्या ओव्हर मध्ये अरुण पानसरेची, त्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये रोहनचं कमबॅक आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये 6 बॉल 6 ची गरज असताना आतापर्यंत मॅच येऊन टेपली आहे मैदानाच्या आतमध्ये. समीकरण 2 बॉल आणि 3 धावा. दोन बॉल 3 ची गरज. हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. बॅकफुटला येऊन स्लाइस केलंय स्क्वेअर कटच्या माध्यमातून. देखना स्ट्रोक, अगदी वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 झाल्यात कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईकचा बॅटर आउट असेल. नॉन स्ट्राईकचा बॅटर आउट असेल असा आमच्यापर्यंत पंचांचा निर्णय पोहोचलाय, याची आपण नोंद घ्या. रनआउट साठी आपल्याकडे कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नाहीये, याची आपण नोंद घ्या. थोडं सहकार्य करा. 1 बॉल आणि 1 रनची गरज. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज नॉन स्ट्रायकिंगचा बाद. रनआउट साठी आपल्याकडे रिव्ह्यू नाहीये, कारण 2 कॅमेऱ्यासह आपण स्पर्धा कव्हर करत नाहीयेत, याची आपण नोंद घ्या. सॉफ्ट सिग्नल जो ऑफिशियल देतील ऑनफिल्ड अंपायर तोच आपण ग्राह्य धरू. हॅलो, ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे, कारण की बॅट्समनची रनिंग पण क्रॉस आहे. जर या एंडला असता तर कोणताही विचार करण्यात आला असता, परंतु त्या एंडला कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी साईन दिसून येत नाहीये. पॉप इन क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत असं थर्ड अंपायर डिसिजन येतोय. 1 बॉल 1 रनची गरज.
एक बॉल एक रंगतदार मॅच. शेवटचा बॉल मध्ये एक गरज. काय मॅच झाली मैदानाच्या आतमध्ये. फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आणि विन होतीये नामदेव 11 दसई. हार्ड लक टीम निवृत्ती 11 सरीव. काय मॅच झाली मैदानाच्या आतमध्ये. अविस्मरणीय मॅच. या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. खूप सारा आभार या ठिकाणी मी व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये केलं जाईल थोडंसं परिवर्तन. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आणखी एक सुमधुर आवाज. रितेश. थँक्यू. चला मैदान यापुढे होणार सामना